ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज स्वतः सुभेदारांना सांगतो की तन्वीला घराच्या बाहेर काढा. नेमकं असं काय झालं आहे हे पाहण्यासाठी हा भाग सविस्तर पहा. माझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं. सुरुवात होते सुभेदारांच्या घरातल्या सकाळच्या सीनने. घरात सगळं शांत असतं, पण तेवढ्यात रविराज तडकाफडकी घरात येतो. त्याचा चेहरा बघूनच कळतं की तो खूपच रागात आहे. आवाज ऐकून सगळे हॉलमध्ये जमा होतात. प्रतापलाही समजतं की रविराज आलाय. तेवढ्यात तन्वी आतून धावत बाहेर येते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. ती थेट रविराजच्या पायावर पडते आणि म्हणते, बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. ती खूप घाबरलेली असते. पण रविराज अजिबात शांत नसतो. तो लगेच प्रतापवर चिडतो आणि म्हणतो, प्रताप, तू अजूनही या मुलीला घरात ठेवलं आहेस? त्याचा आवाज खूप कठोर असतो. हे ऐकून सगळे थोडे घाबरतात. तेवढ्यात सायली पुढे येते आणि शांतपणे म्हणते, काका, तुम्हाला अजून खूप गोष्टी माहीत नाहीयेत, आधी सगळं समजून घ्या. पण रविराज काही ऐकायच्या मूडमध्ये नसतो. तो सरळ म्हणतो, मला काहीही ऐकायचं नाही, या मुलीला लगेच घराबाहेर काढा. हे ऐकून तन्वी पूर्णपणे हादरते. तिच्या चेहऱ्यावरचं सगळं आत्मविश्वास संपतो. तिला खूप मोठा धक्का बसतो. घरात सगळे एकमेकांकडे बघत राहतात. आता पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. आता सीन बदलतो संतोषच्या घराकडे. संतोषची बायको घरात बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावरही टेन्शन दिसतं. तेवढ्यात तिथे सायली, अर्जुन, चैतन्य आणि पोलीस पोहोचतात. अर्जुन पुढे येतो आणि शांतपणे पण थोड्या कडक आवाजात विचारतो, संतोषने जे काही केलं ते फक्त स्वतःवर आळ घेण्यासाठी केलं, कारण त्याला तुमचं ऑपरेशन करायचं होतं, बरोबर ना? त्याची बायको थोडी घाबरती. काही बोलायचं की नाही याच विचारात असते. अर्जुन पुढे सांगतो, म्हणजे जर संतोष खोटं बोलू शकतो तर तो खरंही बोलू शकतो आणि आम्हाला सगळं समजत चाललंय. सायली पण मध्ये बोलते, आता लपवण्यासारखं काही उरलेलं नाही. प्रेक्षकांनो, आता संपूर्ण रिव्ह्यू ऐकूया. सुरुवात होते सुभेदारांच्या घरातून. सकाळची वेळ असते. घरात सगळं शांत, निवांत वातावरण असतं. पण जसं आपण म्हणतो ना, शांततेआधी वादळ येतं, तसंच काहीसं इथे घडतं. अचानक रविराज तडकाफडकी घरात येतो. त्याची एंट्रीच इतकी हेवी दाखवलीये की तो आत येताच वातावरण पूर्ण बदलतं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अगदी स्पष्ट दिसतो. तो काहीतरी मोठं घेऊन आलाय हे प्रेक्षकांना लगेच जाणवतं. आवाज ऐकून घरातले सगळे लोक हॉलमध्ये जमा होतात. प्रतापलाही समजतं की रविराज आलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरही टेन्शन दिसायला लागतं. इथपर्यंत सीन खूप रिअलिस्टिक वाटतो, कारण रिॲक्शन नॅचरल ठेवले आहेत. तेवढ्यात तन्वी आतून धावत बाहेर येते आणि हा मोमेंट खूप इमोशनल आहे. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, चेहऱ्यावर भीती दिसते. ती सरळ रविराजच्या पायावर पडते आणि म्हणते, बाबा मला माफ करा. पण इथेच ट्विस्ट आहे, कारण जिथे आपण एक्सपेक्ट करतो की बाप सॉफ्टन होईल, तिथे रविराज अजिबात शांत होत नाही. उलट तो अजूनच भडकतो. तो प्रतापवर चिडतो, तू अजूनही या मुलीला घरात ठेवला आहेस? हा संवाद खूप पॉवरफुल आहे. इथे रायटरने कॉन्फ्लिक्ट परफेक्टली दाखवला आहे. सायलीचा एंट्री पण इथे खूप महत्वाचा आहे. ती शांतपणे बोलते, काका, तुम्हाला अजून सगळं माहीत नाहीये. हा डायलॉग म्हणजे स्टोरीला दुसऱ्या डायरेक्शनला नेणारा आहे. हा सीन प्रेक्षकांच्या मनाला लागणारा आहे. आता स्टोरी दुसऱ्या ट्रॅकवर जाते आणि इथे सस्पेन्स अजून वाढतो. संतोषची बायको घरात बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. तेवढ्यात सायली, अर्जुन, चैतन्य आणि पोलीस येतात. हा सीन इन्व्हेस्टिगेशन मूडमध्ये आहे. अर्जुनचा अप्रोच खूप स्मार्ट आहे. तो थेट आरोप करत नाही, पण लॉजिक वापरतो. तो म्हणतो, जर संतोष खोटं बोलू शकतो तर खरंही बोलू शकतो. हा डायलॉग खूप डीप आहे. इथे रायटरने इंटेलिजन्स दाखवली आहे. हा डायलॉग खूप डीप आहे. इथे रायटरने इंटेलिजन्स दाखवली आहे. सायली पण त्याला सपोर्ट करते. आता काही लपवू नका. हळूहळू ट्रूथ बाहेर येतो आणि इथे मोठा ट्विस्ट आहे. संतोष हा मुख्य गुन्हेगार नाही, त्याला कोणीतरी फोन करून सगळं करायला लावलं. हा रिव्हील खूप स्मार्ट आहे, कारण प्रेक्षकांना वाटत होतं की संतोषच विलन आहे. सस्पेन्स बिल्डअप. आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरा मास्टरमाइंड कोण आहे? हा प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात पक्का बसतो आणि इथेच एपिसोड यशस्वी होतो, कारण तो क्युरिओसिटी तयार करतो. प्रेक्षकांनो, आता पुढे रविराज प्रियाच्या बाबतीत काय निर्णय घेणार आणि सायली अर्जुन यांचा तपास कोणत्या बाजूने सुरू राहणार
असेच मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या मराठी पर्व या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.